बात करो, बात करो, बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, करनी होगी। फायदे बैंकिंग के आवाज दो, हम एक हैं, लेके रहेंगे, लेके रहेंगे, वित्त निदर्शने आम्ही आज यासाठी देतो आहे की म्हणजे स्वतः मी बँकेमध्ये 2013ला लागलोय आणि 2013 पासून आमची ही एक डिमांड आहे की 5 दिवसांचा आठवडा हा झाला पाहिजे, परंतु गेल्या 10 वर्षापासून 12 वर्षापासून हे होत नाही आहे आणि दर 5 वर्षाने आमचा जो द्विपक्षीय करार होत असतो बँकेचा आणि IBA जी सर्व बँकांची एक संघटना आहे त्यामध्ये जो करार होत असतो त्या करारामध्ये प्रत्येक वेळेस आम्हाला असं एक चॉकलेट दिलं जाते की या वर्षी नाही, पुढच्या वेळेस नाही, त्याच्या पुढच्या वेळेस. परंतु आता जो गेला नेमकाच 2023 मध्ये जो आमचा द्विपक्षीय करार संपला आणि झाला नव्याने, त्यामध्ये त्यांनी आम्हाला लेखी दिलं आहे की आम्ही यावेळेस तुमचा फ्रायडे बँकिंग हा करू. परंतु आज 23 नंतर 2 वर्ष पूर्ण झाले आणि हे 3रं वर्ष सुरू झालं आहे, तरीही हा फ्रायडे बँकिंग जो आहे तो सुरू झालेला नाही आहे. तर गेल्या 2013 पासून मी पाहतोय पहिल्यांदा आम्ही बँकर्स जे आहेत पगारासाठी बाकीच्या सोयीसुविधांसाठी आम्ही संपावर जातो, परंतु फ्रायडे बँकिंग जो विषय आहे त्यासाठी आम्ही आज पहिल्यांदा म्हणजे जवळपास 13 वर्षानंतर पहिल्यांदा संपावर जातोय. तर हा संप आमचा तेवढ्याच उद्देशाने आहे की फ्रायडे बँकिंग झालं पाहिजे. फ्रायडे बँकिंग आता का बरं जरुरी आहे तर तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही तेवढं समजू शकता आणि बरेचसे लोक आहेत जे बँकेला खूप जवळून पाहतात. असं कोणी नाही आहे सध्या तरी समाजात की जो बँकेत जात नाही. त्या लोकांना माहिती आहे की बँकेचे जे कर्मचारी आहेत ते कोणत्या परिस्थितीमध्ये काम करतायत आणि किती त्यांच्यावरती स्ट्रेस आहे. आमचं आंदोलन तर आज हा आजचा दिवस आहे. गेल्या 8 दिवसापासून आमचे वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं सुरू आहेत, जसे की ब्रांचमध्ये बॅच लावून बसणे, त्यानंतर वेगवेगळे निवेदनं देणे, त्यानंतर आज जो आहे हा आजचा आमचा शेवटचा दिवस आहे सध्या तरी, कारण संपाने हा शेवट होणार आहे आणि इथून पुढे जर हे असंच राहिलं तर हे आंदोलन आणखी तीव्र होणार आहे.